सर्वांना माझा नमस्कार। नॅशनल डिटेक्टिव्ह फोर्स आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा मी कुमारी प्रतीक्षा प्रकाश के कोड क्रमांक 63 विषय मांडते। तुझ्या शक्तीला सलाम, तुझ्या कर्तृत्वाला सलाम, तुझ्या ध्येयाला सलाम। 11 एप्रिल 2011 रोजी रेल्वेनं दिल्लीला जात असणाऱ्या एका तरुणीवरती तिच्या गळ्यातील चेनसाठी 3-4 तरुण हल्ला करतात आणि भरधाव वेगाने जात असणाऱ्या रेल्वे गाडीतून तिला बाहेर फेकून दिलं जातं। पाठीमागून रेल्वे येते, ती त्यावर पडते आणि आणखीन 2 पटरीच्या मध्ये जाऊन पडते। पाठीमागून रेल्वे येते आणि तुझे दोन्ही पाय ट्रॅकवरती आहेत हा तिच्या अंतर्मनाचा संदेश तिच्या मेंदूला जाईपर्यंत फार उशीर झाला होता आणि पाठीमागून येणारी रेल्वेगाडी कधीच तिच्या पायावरून निघून गेली होती। आणि त्या दिवशी रेल्वे आयोगाच्या अहवालानुसार तब्बल 49 रेल्वेगाड्या तिच्या पायावरून निघून गेल्या होत्या। तिच्यावरती झालेल्या अन्यायाची तिच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली आणि हीच चीड पुढे जगातील सर्वात उंच असणारं एव्हरेस्ट शिखर सर करणारी जगातील पहिली अपंग महिला अरुणिमा सिन्हा ठरली। तिने तिची शक्ती एकवटावून तिचं कर्तृत्व आणि ध्येय सिद्ध केलं। अगदी त्याचप्रमाणे इतिहासात डोकावताना जर विचार केला तर बाळासाठी धाडसी हिरकणीचा इतिहास असेल, शिवबांच्या डोळ्यात स्वराज्याचा अंगार फुलवणारी जिजाऊ असेल, कर्मठ नजरांना भिडणारी हातात लेखणी घेऊन स्त्री जगताचा उद्धार करणारी सावित्रीमाई असेल, सर्वस्व पणाला लावून त्यागी जीवन जगणारी माता रमाई असेल, अशा कित्येक कर्तृत्वान, राजकारणी, धैर्यवान, अवकाशाला गवसणी घालून गगनभरारी घेतलेल्या महिलांचा इतिहास आपल्या नजरेसमोर असताना महाराष्ट्राच्या भूमीत अलौकिकतेचा इतिहास जिवंत ठेवणाऱ्या या रणरागिणीच्या कर्तृत्वाला माझा सलाम। याच्याही पुढे जर विचार केला तर मोडलेल्या माणसाचं दुःख ओलं झेलताना, अनाथांच्या उशाला दीप लावून झोपताना, कोणती ना जात त्यांची, कोणता ना धर्म ज्यांना, 2 अश्रू माणसाचे माणसांना, अगदी याच पद्धतीनं थंडीत कुडकुडणारं बाळ असेल, पायी झाडणारं म्हातारं असेल, छत्र हरवणारी लेकरं असतील, सिंधुताई सपकाळ 1400 लेकरांच्या माई झाल्या, 182 जावयांच्या व 36 सुनांच्या त्या सासू झाल्या आणि उभ्या जगाची माऊली होताना स्वतःच्या जन्माची राखरांगोळी करून थकलेल्या पतींचा सांभाळ करणाऱ्या सिंधुताई सपकाळ। घराला घरपण बाईशिवाय नाही ग, घराला माय तर देशाला बाईचीच गरज असते। अगदी त्याच पद्धतीनं सिंधुताईंचं जीवन म्हणजे वेदना, दुःख, फुलांच्या पायघड्यावरून चालताना पायात काटे भरणार, पाय रक्तबंबाळ होणार आणि काटे टोचल्याशिवाय वेदना तरी कशा कळणार त्या कळतात फक्त आणि फक्त स्त्रियांना। अगदी याच पद्धतीनं सिंधुताई जगल्या, अनाथांच्या माई तर झाल्याच झाल्या पण कर्तृत्वाची खाण देऊन गेल्या। खरं तर सहनशीलता, दयाशीलता, परोपकारिता, निरपेक्षता, कार्यक्षमता, प्रामाणिकपणा, सौजन्य, सहृदयता आणि वात्सल्य इत्यादी गुणांचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे स्त्री। माझ्या आईला इंग्रजी ग्रामर, मराठी व्याकरण, इतिहासाचं प्रकरण, भूगोलाचा नकाशा, विज्ञानाची दिशा आणि देशाची दशा यातलं काहीच कळत नाही असं म्हणणाऱ्या प्रत्येक पुरुषी नेतृत्वाला आजवर हेही कळालेलं नाही की तिचा दर महिन्याचा घर खर्चातील गणिताचा आकडा कधी चुकलाच नाही आणि भुकेच्या भूगोलात भाकरीचा प्रदेश शोधताना बाईच्या कष्टाचा वास्को दी गामा कधी थकलाच नाही। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम करणाऱ्या माझ्या आईपासून ते देशाच्या सीमेवर लढण्या इतपत तिनं तिचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलंय। आणि एवढंच नाही तर लहानपणी जिची नियतीनं दृष्टी हिरावून घेतली आणि जिच्या जिद्दीपुढं नियतीलाही हार मानावी लागली, जिनं पहिल्याच UPSCच्या परीक्षेत घवघवीत यश मिळून 783वा रँक मिळवला, पण दृष्टी नसल्यानं तिला त्यात नोकरी मिळण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला। लोकांनी तिच्या क्षमतावर संशय व्यक्त केला, मात्र तिने पुन्हा एकदा UPSCची परीक्षा दिली आणि यावेळी मात्र थेट देशातून 123व्या क्रमांकाने ती पहिली आली आणि तेव्हा सगळ्यांची नजर तिच्याकडे वळाली आणि ही ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तिमिराकडून तेजाकडे नेणारी भारतातील पहिली अंध IAS अधिकारी प्रांजल पाटील ठरली। आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत आपली स्वप्न पूर्ण केली पाहिजेत असा संदेश प्रांजल यांनी संपूर्ण जगाला दिला। छत्रपती शिवरायांच्या मातोश्री असतील, सुंदर आवाज असणाऱ्या गानकोकिळा लता मंगेशकर असतील, निर्भीड पंतप्रधान असतील, इंदिरा गांधी असतील, पोलीस सेवा अधिकारी किरण बेदी असेल, अंतराळात पोहोचलेली कल्पना चावला असेल, अशा अनेक कर्तृत्ववान महिलांनी शक्ती, ध्येय आणि कर्तृत्व या त्रिसूत्रीतून स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलंय। या त्रिसूत्रीतून प्रेरणा घेऊन तू तुला परिपूर्ण कर। तुला कुठल्याही लेबलची आणि कौतुकाची गरज नाहीये, तू कोणावरही अवलंबून नाहीयेस। तुझं अस्तित्व तुझ्या कर्तृत्वानं बहरत आलंय ना, ते असंच भरू दे। त्यामुळे तुझं
काही झालं, परिस्थिती कशीही असली तरी तुझं लढणं थांबू नकोस. शेवटी एवढंच, महिला मुक्तीची भाषा फक्त आजपुरती नको, तुझा उत्सव म्हणून फक्त आरती नको. ओटातला आणि पोटातला तुझा आवाज जन्माला घाल, मग प्रत्यक्ष काळही बदलेल, नव्या युगाची चाल. मनपूर्वक धन्यवाद.